आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आणि स्टार्ट मला कोण घेणार पिक्चर मध्ये मी काय सुंदर आहे होय मी घेणार हो मी घेणार अहो तुझा मोबाईल माझ्याजवळ होता कधीपासून वाजतोय काही कुठून रेडची मधून फोन आहे वाटतं रेड मिरची हा मी अश्विन बोलतोय हा परवा सकाळी 11 वाजता सारखं मला मीटिंग फायनल मॅडम आशीर्वाद द्या SRK बरोबरची मीटिंग तुमची सक्सेसफुल होती होईल ना भेट होईल अरे हा SRK ना 1 महिन्यासाठी USA ला गेलाय तो आल्यानंतरच भेटणार काय काय तसं काही होणार नाही कळलं परमेश्वरावर विश्वास ठेवा सगळं चांगलं होईल हा मॅडम अरे विश्वास आहे ना पण मॅडम तुम्हाला अरे पण काय करतो मॅडम म्हणल्याला विश्वास ठेवा मग ठेवा बाजी तुला माहित नाही का तो मणिशंकर काय म्हणालाय की SRK ला फायनल करा मगच पैसे देणार अरे हो मग आता काय करायचं मग एक तर या सगळ्यांची पोटं भरायची हा मॅडमचे पैसे द्यायचे कुठून आणू मी पैसे कुठून आणू आणि तो मणिशंकर म्हणालाय की SRK ला फायनल करा अरे त्याला 1 महिना पण जाईल की आणखी किती दिवस जातील रे काय करू मी अरे अश्विन तू कशाला एवढं टेन्शन घेतोस हा तुम्ही मला काय परके आहात का तुम्ही सगळे माझ्या कुटुंबासारखेच आहात ना हे बघा जेव्हा SRK फायनल होईल ना आणि मणिशंकर जेव्हा पैसे देईल ना तेव्हा मला परत करा हा तोपर्यंत खुश राहा ना हा मॅडम तुमचे उपकार हे बघ आता हे उपकार वगैरे काय बोलायचं नाही हा हो मॅडम बोलले ना आता खुश राहायचं म्हणजे आनंद करायचा खायचं प्यायचं मजा मस्ती करायची धमाल करायची काय हा बोला हो अरे हसा नका पैसे लागतो का हसायला ए बोल की हसता हा बोल की हसता हिप 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 या तिकडे अरे श्याम झोपू देणार तिकडे ती रे तुझी नुसती कटकट झोप ना तू झोपलंच आहे ना अरे श्याम रवी हॅरी पॉटर अरे क्षमा उद्याला उठा चला काय दिवस उगवला उठा दिवस आहे की रात्र रे अरे उठा उठा चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तेवढं बरोबर बोलला ए उठा उठा लवकर श्याम रवी अरे उठा ना रे बाळांनो उठा 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 लवकर उठा एक तर दिवस उगवला यार दिवस आहे की रात्र रे अरे तुम्ही लटकलात आणि मला पण लटकवलात आणखी जर 1 महिना इथं राहिलो ना तर बाजी काय काय कामाला वेळ लागतो रे काय पण ते SRK ला 1 महिन्यासाठी USA ला पाठवायची आवश्यकता होती ना 15 दिवस पाठवायचं ना काय SRK खरंच 1 महिन्यासाठी USA ला गेलाय मला खोटं वाटतं एक काम करा रेड मिरची मध्ये फोन करा आणि विचारा काय आता काय करायचं
आता एक काम होऊ शकतं. एक काम होऊ शकतं. ऐका ऐका एक काम होऊ शकतं. वाट बघायची. अरे खरी वेळ येण्याची. अरे ती कधी वेळ येणार माझ्यावर नको ती वेळ यायची पाळी आली त्या किचन मध्ये माझा पार रंगच बदलून गेलाय आणि माझा खरा रंग कधी येणार याचीच वाट बघत बसलोय मी आता. घ्या मॅडम चहा घ्या गरमागरम चहा घ्या. वा 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 घ्या. थँक्यू. भाजी हा. तुझी ग्रेट हो. ओ मॅडम काय बोलते तुम्ही मी काय सिगरेट आहे का? अरे सिगरेट नाही तुझी ग्रेट हो. ए, मॅडम कधी तुम्ही सिगरेट बोलता तर कधी सिगरेट बोलता काहीच कळत नाही. अरे बाबा मी तुला म्हटलं सिगरेट म्हणजे सिगरेट. ट ट ट ट ट तू तू नाही समजलं. हा? तू नाही समजलं. म्हणजे मी महान आहे असं म्हणायचं तुम्हाला? अरे तू खरंच महान आहेस. नाही नाही मॅडम मी महान नाही अमिताभ बच्चन महान आहेत. हो खरंच बाळा तू नाही समजलं. मी नाही समजणार मी नाही सुधारणार. मॅडम तुम्ही तो पिक्चर बघितला का हम नहीं सुधरेंगे? काय रे काय ब्रेकफास्ट ए घे बाबा चहा घे दर थंड होईल चहा. तुझी पार्टी कुठे? काय सांगू मॅडम तुम्हाला पार्टी सगळी बोर झाले बघा. नाही म्हणजे फक्त खायचं नाही झोपायचं एवढंच काम त्यांना. अरे बघता बघता हा 1 महिना कसा पटापट निघून जाईल तुला कळणार पण नाही. बाकीचे जातील. काय बाकीचे जातील हे 5 दिवस 5 महिन्यासारखे वाटू लागलेत. अजून तर 25 दिवस आहे कसं होणार मॅडम? अरे मग तू कधी कामाला येणार? हो मग आता हे कामाला नाही तर कुठं आलोय? हा नेहमी काम बरोबर काम करतो तरी कामाला कधी येणार म्हणताय तुम्ही? तसं म्हणत नाहीये रे. हा? तू तुझं टॅलेंट कधी दाखवणार? अच्छा टॅलेंट म्हणजे काय? तू ते करतोस ना हॅ हू ढिम ढँग डिक डिश. अच्छा म्हणजे ऍक्टिंग म्हणायचं तुम्हाला? ऍक्टिंग नाही ऍक्टिंग. तेच बोललो ऍक्टिंग. जाऊ दे. ए राजा जा बोल. हो मावशी बोलून आणतो. काय रे हा तुला हे सगळं येतं कसं? म्हणजे काय? म्हणजे हे हू तू काय तू करतोस ना ते काय? अच्छा ऍक्टिंग ऍक्टिंग नाही ऍक्टिंग. तेच बोललो मी ऍक्टिंग. हा ते कसं काय लागलं? आता कसं काय म्हणजे मॅडम त्याची खूप मोठी स्टोरी आहे पण मी शॉर्टकट मध्ये सांगतो. कसं आहे माहितीये का मी घोड्यावरचा खरा खुरा बाजी प्रभू झालो नाही पण मी फिल्म इंडस्ट्री मध्ये राहून बाजी झालो. हे बघा आले मावळे आले सगळे. ह? काय रे तुम्ही सगळे आतमध्ये बसून काय करताय? हा नुसतं खाता पिता झोपता उठता खाता पिता म्हणजे तुम्हाला कंटाळा येत नाही का रे? तसं नाही मॅडम. तुझा कंटाळा दूर करायला एक बाजी आले आमच्याकडे. बाजी चलो सुरू हो जशी जा. आज्ञा मॅडम. बघा काय माहिती मंडळी म्हणजे कसं असतं 3 मुंगी असतात. किती असतात? 3. बोल नाही. हा टाइम लागतो तुला. तर 3 मुंगी असतात. हा तर त्या 3 मुंगी तुरु 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 चालत असतात. कशा चालत असतात? तुरु. हा वाका ना जरा. तर पुढची मुंगी काय बोलते? माझ्या मागे 2 मुंगे आहेत. मागची मुंगी काय बोलते? माझ्या पुढे 2 मुंगे आहेत. आणि मधली मुंगी काय बोलते? काय बोलते रे? अरे तू काय बोलणार? मधली मुंगी बोलते माझ्या पुढे 2 मागे 2 मुंगे आहेत. कसं प्रश्न पडला का नाही? मग अरे मधली मुंगी खोटी बोलत असते. ए बाजी हा. एक ऍक्टिंग करून दाखव ना. ऍक्टिंग म्हणजे कसली ऍक्टिंग तुम्हाला सांगू म्हणजे शिवाजी महाराज नको. शाहरुख खान. ए, कपडे! हो, परत. एक मिनिट. रेड मिरची. एक मिनिट. हॅलो हा सर. हा अश्विन बोलतोय.
हो हो काय मीटिंग फायनल झाले USA ला बोलवले येतो सर आलो सर थँक्यू सर व्हायब्रेट काय होतोय अरे सारखेचा फोन होता आपलं प्रपोजल पास झालं आपल्याला USA ला जायचं अरे अरे काय झालं तुम्हाला असे बसलात का तुम्ही दुखवट्या पाळायला बसल्यासारखे ए काय झालं तुम्ही शांत का बोला ना कोणीतरी अरे आता एसआरके बरोबर तुमची मीटिंग फायनल झाली आहे आणि आता तुम्ही झिंग करून USA ला जाणार या आता काय एन्जॉयच एन्जॉय तुम्ही एन्जॉय करायचं सोडून नाराज का एवढे बोला ना काय झालं रे अश्विन तू तरी बोल त्याचं काय झालं मॅडम काही नाही मॅडम अरे म्हणजे आपली स्वप्नही स्वप्नच राहणार ए काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोल मला काही कळत नाहीये नाही मॅडम आम्ही सर्व मिळून गावी जायची तयारी करतोय काय हो तुमचे जेवढे पैसे बाकी आहेत ना तेवढे सगळे आम्ही जमा करून परत करू. म्हणजे तुला म्हणायचंय काय मॅडम त्याला असं म्हणायचंय की हे सगळे USA ला जात नाहीत मग आम्ही सगळे आमच्या गावाला चाललोय. गावी चाललात का अरे तुम्हाला झालंय काय रे तुम्ही काय बोलताय मला खरंच काय कळत नाही अश्विन मला काही कळत नाही काय चाललंय यांचं काय बोलताय तुम्ही मॅडम USA ला जाण्यासाठी कमीत कमी 3 लाख रुपये पाहिजेत काय आणि ते आमच्याकडे नाही आहेत 3 लाख अरे पण तुमचा तो मणिशंकर आहे ना त्याला का विचारायचं ना तुम्ही तो म्हणतो तुम्ही आधी SRK ला फायनल करा मग मी फायनान्स करतो आणि SRK ने आम्हाला USA ला बोलवलंय ना हो अगदी बरोबर आहे मग त्याचं म्हणणं आहे की SRK भारतात येईपर्यंत त्याची वाट बघा हा मग त्याची वाट बघायची म्हणजे आम्हाला इथे थांबावं लागेल ना ऑफकोर्स इथेच राहावं लागेल ना तुम्हाला पण त्यासाठी आम्ही तुमच्यावर भार नाही देऊ शकत बरोबर ना हो म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही गावी जायचं जेव्हा SRK भारतात येईल तेव्हा आम्ही पुन्हा मुंबईत येऊ आणि मग त्याला भेटू आमच्या इथे कोणी नाही ना आम्हाला मदत करेल ओ हो 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 इथं तुमचं कोणी नाहीये तुम्हाला मदत करणार बरोबर ना हो मॅडम अगदीच चांगला विचार केलात हा
आणि काय मॅडम? 3 लाख रुपये. मॅडम हे नाही होऊ शकत. अरे का नाही होऊ शकत? नाही मॅडम, मी नाही घेऊ शकत. अरे पण का नाही घेऊ शकत? नाही म्हणजे मॅडम तसे फारच उपकार झाले तुमच्या आधी आमच्यावर. मी नाही घेऊ शकत. हा आणि नाही घेऊ शकत. नाही घेऊ शकत. ए तुला काय हे दान म्हणून देत नाहीये. परत आल्यावर व्याजासकट परत करायचंय, कळलं? मॅडम आधी तुमचे आमच्यावर खूप उपकार झालेत. आम्ही नाही घेऊ शकत हे. ए अश्विन, ही तुझी नौटंकी पूर्णपणे बंद कर. हे जे नाटक चाललंय ना, बंद कर, कळलं? आणि हे घे, USA ला जायची सगळ्यांनी तयारी करायचं, कळलं? SRK ला भेटायचंय ना आपल्याला. हा मग हे चेहरे पडलेले ते हसा बघू. एन्जॉय करायचंय काय? एन्जॉय, जस्ट एन्जॉय. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. या सांभाळून जा. तिकडे गेले की काम लवकर लवकर करायचं. हा हो हो मॅडम. आणि लवकर यायचं. हा आले रे आले आले पेंगेस्ट आले.